या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. पालिका निवडणुकीत भाजपानं मोठं यश मिळवलं. या निवडणुकीत भाजपाची लाट होती असंच याचं वर्णन करावं लागतं. या निवडणुकीत विरोधकांचा सोपडा साफ झाला. त्याच्या पाठीमागची कारणं नेमकी काय होती त्याविषयीचा हा द न्यूज प्लस चॅनलचा विशेष वृत्तांत. पालिका निवडणुकीत विरोधी पक्षांची भट्टी काही जमलीच नाही. एकत्रित येऊन भाजपला विरोध करायचा हा प्रयत्नही फसला. नाही म्हणायला महाविकास आघाडी झाली खरी, पण तसा जोर आणि जिंकण्याचा बाणा कुठे दिसलाच नाही. यातही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद क्षीण होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गटबाजीचं ग्रहण लागलेलं होतं. माकपाचं स्वरूप मर्यादित होतं. महाविकास आघाडीमधील सर्वात महत्वाचा पक्ष असणारा काँग्रेस हा विधानसभेतील पराभवानंतर सावरलाच नाही. उलट काँग्रेसला पालिका निवडणुकीच्या तोंडावर गळतीच लागली. परिणामी भाजपा वगळता कोणताही इतर राजकीय पक्ष 102 ठिकाणी उमेदवार देण्याच्या स्थितीत नव्हता. इतकी दारुण अवस्था हीच खरं म्हणजे पालिका निवडणुकीतील भाजपाची विजयाची नांदी ठरली. महायुतीतील शिंदे सेनेनं युतीसाठी प्रयत्न केले आणि अखेर वेगळी चूल मांडण्याचा पवित्रा घेतला. इथल्या शिंदे सेनेचा आवाका भाजपनं हेरला आणि त्यांचीही तमा बाळगली नाही. उरला राष्ट्रवादीचा विषय, तर या पक्षाचा असणारा 75 पारचा नारा अनाकलनीय असाच ठरला. मुळात प्रमुख विरोधक असणाऱ्या काँग्रेसची अवस्था सुरुवातीपासून पराभूत मानसिकतेची राहिली. ज्यांनी आधीच हार मान्य केली ते काय आणि कसे लढणार हा प्रश्न होताच. यातही पक्षाचं कुठलं वरिष्ठ नेतृत्व इकडं फारसं फिरकलं नाही. एक दिखावा म्हणूनच प्रदेशाध्यक्ष यांनी काही पदयात्रांना हजेरी लावली. इतर वेळी काँग्रेस उमेदवार एकाकी लढताना दिसले. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सोडा, पक्षाची 4 माणसं देखील सोबत नव्हती अशी गत काँग्रेसची होती. त्यानुसार मिळालेल्या 2 जागा ही या पक्षाचं नशीबच म्हणावं लागतं. काँग्रेसची संघटन शक्ती हाच आता संशोधनाचा विषय ठरावा अशी एकंदरीत परिस्थिती. ठाकरे सेना गाजाबाजा करत आखाड्यात उतरली. मैदान आम्हीच मारू अशा नेहमीप्रमाणे गर्जना झाल्या. मुळात पक्षात कोणीच कोणाला मानायला तयार नाही अशा पद्धतीनं निवडणूक काळात झालेला तमाशा लोकांनी पाहिला. इथं ठाकरे सेनेच्या मागे कोणी उभं राहील, लोक समर्थन करतील अशी परिस्थिती नव्हतीच. ठाकरे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान समन्वयाची कमी दिसून आली. दुसरीकडे MIMचा विचार केला तर त्याचेही मर्यादित स्वरूप होतं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची अशीच गत. नाही म्हणायला शिवसेनेच्या माध्यमातून जोरदार विरोधाचा प्रयत्न झाला. जिल्हा प्रमुख असणाऱ्या अमोल शिंदे यांनी एकाकी झुंज दिली. मात्र पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून योग्य ते सहकार्य त्यांना मिळालं नाही आणि त्यांनाही मर्यादा आल्या. अशी सोलापुरातील विरोधकांची अवस्था भाजपच्या पथ्यावर पडली आणि भाजपनं उरतं मैदान मारलं. भाजपाचे विकासाचे दावे आणि पक्षाविषयीचं आकर्षण यातून भाजपनं सोलापुरात रेकॉर्ड ब्रेक यश मिळवलं.